बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने हाहाकार माजवला। बहुतांश भागामध्ये शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालंय। शेतामध्ये उभं असलेलं पीक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या फटक्याने उघड्या डोळ्यांनी नष्ट होताना बघितलंय। आपण परिस्थिती बघू शकता की मी एका शेतामध्ये आहे आणि हे ज्वारीचं शेत आहे। हे शेत आलेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शेतामध्ये असलेली काढणीला आलेली ज्वारी जी आहे ती या ठिकाणी जमीनदोस्त झालेली आहे। त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेला आहे। त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्याला तातडीची मदत द्यावी, त्याचबरोबर कर्जमाफीची जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करावी अशी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे कृषी मंत्री जे आहेत ते कर्जमाफी घेऊन लग्न करणार का किंवा साखरपुडा करणार का असा उलट सवाल शेतकऱ्यांना विचारताना पाहायला मिळत आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय नुकसान झालंय? अवकाळीने खूप हाहाकार माजवलाय। या 2 दिवसाच्या पावसामुळे इतका हाहाकार माजवला की आमच्या तोंडी आलेला घास पूर्ण जमीनदोस्त झालेला साहेब। आता आम्ही घर चालवा की आमचं पोट भरात याचा आम्हाला विचार पडला। आता आम्ही ना आता 2000 रुपये किलो कांद्याचं बी आणलेलं आहे साहेब। तुम्ही सांगा त्याला 500 रुपये भाव आहे, सरकार 500 रुपये भाव कांद्याला देऊन राहिला। इकडे बोलतो की कर्जमाफी आहे, कर्जमाफी देऊन नाही राहिले। शेतकऱ्यांना करा तर काय करा, आता फाशी घ्या की आत्महत्या करा याचा विचार पडला। पोराचं शिक्षण आहे, पोराच्या शिक्षणाला खर्च लागतो। अंगावर आम्हाला कपडे घालायला कपडे सुद्धा राहिले नाही, इतका आमचा आत्मा हे झालेला आहे। खरंच शेतकऱ्याचं दुखणं जे आहे ते सरकार कधी जाणून घेईल हा खरा तर प्रश्न आहे। मला एक सांगा, 2 दिवसात तर पावसाने कहर केलाय, शेतकरी या ठिकाणी संकटात सापडलाय, काय सांगा? गेल्या 2 दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे पूर्ण आमची जी पिकं आहेत ती हातातोंडाची आलेली पिकं पूर्ण नष्ट झालेली आहेत। मागील खरीप हंगामामध्ये सुद्धा आमची अतिवृष्टी झालेली होती। सोयाबीनची कापलेली पिकं आमचे अतिवृष्टीने पूर्ण नाहीसे झालते। त्याचे शासनाने आता मदत जाहीर केलेली आहे, पण ती मदत आजपर्यंत तरी आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही। आमच्या गेल्या वर्षीचे विमे व या वर्षीचे विमे आम्हाला कुठल्याही प्रकारचे दोन्ही विमे व अतिवृष्टीची मदत ही आज रोजीपर्यंत पोहोचलेली नाही। आज आमची मागणी आहे की आता आम्ही कसं करावं? आमच्या वर्षभराचे 2 पिकं जर नष्ट होत आहे तर प्रशासनाने काय करावं? अजून आजपर्यंत कुठले सर्वे सुद्धा झालेले नाही। कम से कम सर्वे न्या, इथला वस्तुनिष्ठ अहवाल न्या। कृषी मंत्री म्हणतात की या ठिकाणी कर्जमाफी घेऊन का लग्न करणार, साखरपुडा करणार असा उपरोक्त सवाल शेतकऱ्यांनाच विचारतायत। कृषी मंत्री साहेब, आम्ही काय करायचं हे आम्ही ठरवू। आमचं म्हणणं आहे की आमच्या शेतमालाला जेव्हा भाव द्यायची वेळ असते ना तेव्हा तुमचे बंधन आडवे येतात। तुमचे जे बंधन आडवे नसते आले तर आम्ही आमच्या पैशाचं काय करायचं आम्ही ठरवू शकतो। आम्हीच तुम्हाला पैसे देऊ शकतो, आम्ही शेतकरी एवढे सक्षम आहोत। पण निसर्गानं मारलेला आहे आणि एकीकडे तुमच्यासारखे जे सरकार आहे जे तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही टाकता की कर्जमाफी देऊ, कर्जमाफी आपण देत नाहीये। शेतमालाला रास्त भाव देत नाहीये। स्वामीनाथन आयोगाने जे 50% प्लस नफा सांगितला होता त्याच्यानुसार तर कुठलीच खरेदी चालू नाहीये। शेतमालाला भाव नसल्यामुळे आज आम्हाला ही परिस्थिती आहे की तुमच्या पुढे आम्हाला हात टेकावं लागून राहिले, की आम्हाला मदतीची याचना करावं लागून राहिली। आणि वरून तुम्ही जे अशा पद्धतीचे बोलताय की जे आम्ही हे करतो का ते करतो का, आमचं तुम्हाला एकच म्हणणं आहे की तुम्ही हे रिकामं बोलू नका। आम्हाला भीक नसली तरी चालते बाबा, तुझं पुत्र आवर। संतप्त प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांच्या। आम्हाला कर्जमाफी तर नकोच होती, मात्र तुम्ही ज्या प्रकारे निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करू असं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा असं म्हटलं होतं, म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय अशी संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती शेतकरी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।